किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. नमस्कार बालश्रोते हो. आज सुट्टी, रविवार, तुमच्या आवडीचा दिवस. आठवड्यातील 7 दिवसांपैकी सगळ्यात जास्त बालश्रोत्यांना आणि बालमित्रांना आवडणारा दिवस म्हणजे रविवार. कारण तसंच असतं, अभ्यासाला सुट्टी आणि मित्रांची गट्टी. बरोबर आहे की नाही बालमित्रांनो? तर मग आजच्या तुमच्या किलबिल या कार्यक्रमात राजेश्वर कॉन्व्हेंट अकोला सादर करीत आहे गुरु आणि अध्ययन महोत्सव. कार्यक्रमाची संकल्पना आहे कांचन पटोकार यांची. निवेदन आहे रुपाली कुलकर्णी, स्वरा चव्हाण आणि निधी यांचं. निर्मिती सहाय्य आहे नितीन ताथोड यांचं. सादर करते आहेत सूरज गोडे आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवे नमः. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव स्वरा आणि माझे नाव निधी. आम्ही राजेश्वर कॉन्व्हेंटच्या वर्ग 7वीच्या विद्यार्थिनी. आज आम्ही किलबिलमध्ये आपल्यासमोर सादर करणार आहोत कार्यक्रम गुरु आणि अध्ययन महोत्सव. निधी, तुला माहिती आहे का, आपल्या शाळेच्या प्रार्थनेची किंवा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदना आणि गुरुवंदना म्हणून का करतो? हो, टीचरने सांगितले होते की गुरु हे आपल्या जीवनाला दिशा देणारे आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे जणू साक्ष ईश्वरच असतात. यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या कुठल्याही कामाला गती मिळू शकत नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळी आपल्या देशात विद्यार्थी गुरुच्या आश्रमात जाऊन शिकायचे. आता मात्र तसे नाही. काय गोष्टी सुरू आहेत ग तुमच्या? निधी म्हणत होती की पूर्वी गुरु जसे आश्रमामध्ये आपल्या शिष्यांना शिकवत असत, आता तसं नाही. हो, आता परिस्थिती बदललेली आहे. पण प्राचीन काळातील गुरु असतील किंवा आजच्या काळातील शिक्षक, मग ते कुठलाही विषय शिकवत असो, सगळ्यांचे काम मात्र एकच, तुम्हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे, योग्य काय अयोग्य काय हे समजावून सांगणे. पूर्वीच्या काळी गुरु विद्यार्थ्यांना काही शिकवण्यापेक्षा त्यांना शिक्षणाची संधी देत असत. त्यांना अनुभवातून, स्वतः कृती करून, कष्ट करून शिकायला सांगत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान, सगळ्या कला, कौशल्य विकसित होत होते बेटा. पण आता तर आम्हाला शिकायला शाळेत जावे लागते. हो, मात्र मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे तुम्हाला सुद्धा आता स्वतःहून शिकण्याची संधी जास्त प्रमाणात दिल्या गेलेली आहे. स्वतः कृतीतून, कलेच्या माध्यमातून आणि अनुभवातून तुम्हाला शिकायचं आहे बरं. म्हणजे टीचर, तुम्ही आम्हाला शिकवणार नाही? अगं, आम्ही तुम्हाला शिकवणार नाही, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि शिकण्यासाठी मदत करणार. पण तुम्ही स्वतः शिकण्यासाठी धडपडलं पाहिजे, स्वतः विचार केला पाहिजे, तुमची कल्पकता वापरली पाहिजे. हे आज जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या शाळेमध्ये आपण तुम्हा मुलांसाठी अध्ययन महोत्सव नाही का सुरू केला? हो टीचर, म्हणूनच आपल्या शाळेमध्ये अध्ययन महोत्सव आपण करत असतो. अगदी बरोबर. अध्ययन महोत्सवांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांच्या संकल्पना नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकायच्या असतात. स्वतः त्या प्रस्तुत करायच्या असतात. त्यामध्ये खूप मजा येते. शिक्षण तुम्हा मुलांसाठी आनंददायी व्हावे, हाच त्यामागील हेतू असतो बरं. तर मित्रांनो,
आपण नेहमी गुरुपौर्णिमा साजरी करतो आणि आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करतो. पण आपल्या गुरुप्रती जर आदर व्यक्त करायचं असेल तर आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा पालन केले पाहिजे आणि स्वतःचा अभ्यास करून गुरूंना सहकार्य केले पाहिजे. आपण जर चांगल्या पद्धतीने शिकलो तर नक्कीच आपल्या गुरूंना खूप आनंद होईल आणि मग वर्षभर गुरुपौर्णिमा आणि अध्ययन महोत्सव साजरा होईल असे आम्हाला वाटते. तर मंडळी, आता सर्व गुरूंना समर्पित असा हा अध्ययन महोत्सव आणि त्यातील काही ॲक्टिव्हिटी आज आमचे विद्यार्थी तुमच्यासमोर सादर करणार आहेत. तर सर्वप्रथम आपल्यासमोर वर्ग 8वीचे विद्यार्थी गणित विषयाचे प्रस्तुतीकरण करणार आहेत. बापरे, गणित! मला अजिबात आवडत नाही हा विषय. फार भीती वाटते. तुझ्यासारखीच गणिताची तक्रार करणारी अनेक मुलं आहेत. तशीच तक्रार त्यांनी कोर्टात देखील केलेली आहे. काय म्हणतेस? होय, तर चला ऐकूया गणिताबद्दल नेमकीच काय तक्रार कोर्टात देखील केलेली आहे ते. या नाटकाची संकल्पना आहे शीतल ठाकूर टीचर यांची आणि सहभागी विद्यार्थी आहेत समृद्धी चोरे, पूनम वाकोडे, समृद्धी नेमाने, शर्वरी मानेकर, वंशिका गायकवाड, विभूती कुलकर्णी, सोहम चोपडे, मयंक अमृतकर आणि पीयूष आढे. जज साहब आ रहे हैं. ऑर्डर ऑर्डर. मैथ्स कोर्ट शुरू हो रहा है. स्टूडेंट हाजिर हो. विद्यार्थी, तुझी तक्रार सांग. माय लॉर्ड, मॅथ्स इज टू डिफिकल्ट. मला काहीच समजत नाही. हे आकडे माझ्या स्वप्नात येऊन माझा पाठलाग करतात, माझ्या डोक्यावर बसतात आणि मला डोळे दाखवतात. रोज रोज आमची झोप उडाली आहे. रोज रोज होमवर्क, टेस्ट, परीक्षा. आम्ही खूप कंटाळलो आहोत. माय लॉर्ड, हे सर्व खोटं आहे. हा आरोप खोटा आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी मी माझे पहिले साक्षीदार म्हणजेच बेरीज यांना बोलवू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. बेरीज हाजिर हो. मैं मैथ्स के बुक पर हाथ रखकर कहती हूँ कि जो भी कहूँगी सच के अलावा कुछ नहीं कहूँगी. बेरीज, तुझी तक्रार सांग. वकील साहेब, मी लोकांना मदत करते. विचारा त्याला, दुकानात गेल्यावर दुकानदाराला पैसे देताना, भाजीवाल्यांना पैसे देताना, इतर व्यवहार करताना हा माझाच उपयोग करतो. अरे बाबा, आठव जरा आठव की काल त्या गोलमटोल काकांच्या दुकानातून तू 2 पारची चॉकलेट घेतलीस की नाही ते सांग ना. हो, घेतले होते ना. मग ते पैसे कसे दिले? 5 आणि 5 रुपये मिळून 10 रुपये दिले होते. बघितलं वकील साहेब. तर माय लॉर्ड, हे ॲडिशन नाही तर काय? बेरीज, तू निर्दोष आहे. तू जाऊ शकते. आता मी माझे दुसरे साक्षीदार म्हणजेच वजाबाकी यांना बोलवू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. वजाबाकी हाजिर हो. मैं मैथ के बुक पे हाथ रख के कहती हूँ कि जो भी कहूँगी सच के अलावा कुछ नहीं कहूँगी. वजाबाकी, तू काय म्हणतेस? माय लॉर्ड, मी जास्त असलेली गोष्ट कमी करते, उरले किती ते दाखवते. पण परीक्षेत माझे मार्क्सही कमी करतोस. ते मी नाही, चुकीची उत्तरे तुम्ही लिहिता. वजाबाकी, तू निर्दोष आहे. तू जाऊ शकते. आता मी माझे तिसरे साक्षीदार म्हणजेच गुणाकार यांना बोलवू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. गुनाकार हाजिर हो. मैं मैथ्स के बुक पर हाथ रखकर कहती हूँ कि जो कहूँगी सच के अलावा कुछ नहीं कहूँगी. गुणाकार, तुझं काय? मी वेळ वाचवते. 5 + 5 + 5 + 5 करण्यापेक्षा 5 × 4 हे पटकन होते. पण तुझे पाढे-पाठ करायला आम्हाला खूप कंटाळा येतो. रोज 5 मिनिटं पाढे मन, मग कंटाळा येणार नाही. गुणाकार, तू निर्दोष आहे. तू जाऊ शकते. आता मी माझे न्यायप्रिय म्हणजेच भागाकार यांना बोलवू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. भागाकार हाजिर हो. मैं मैथ्स के बुक पर हाथ रख के कहता हूँ कि मैं जो कहूँगा सच के अलावा कुछ नहीं कहूँगा. भागाकार, आता तुझं काय? माय लॉर्ड, मी जगात समानता आणतो. आईने आणलेले गुलाबजाम सर्व भावंडांमध्ये समान वाटायचे असतील तर माझ्याशिवाय पर्याय नाही. पण तू अपूर्णांक का आणतोस? आणि राहिला प्रश्न अपूर्णांकाचा म्हणजेच फ्रॅक्शन्स, तर पिझ्झाचे 4 भाग करताना चिनूला अपूर्णांक खूप आवडतो. मग अभ्यासातच का राग? भागाकार, तू निर्दोष आहे. तू जाऊ शकते. आता मी माझे शेवटचे साक्षीदार म्हणजेच 0 यांना बोलवू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. 0 हाजिर हो. मैं मैथ्स के बुक पर हाथ रखकर कहती हूँ कि जो कहूँगा सच के अलावा कुछ नहीं कहूँगा. माय लॉर्ड, हा 0 इतका कठोर आहे की कोणाच्याही मागे लपून त्याची संख्या वाढवून देतो. 0, तू काय सांगशील? सगळे मला म्हणतात तुला काहीच किंमत नाही, पण माझ्याशिवाय 10, 100, 1000 कसे तयार होणार? पण तू चुकीच्या जागेवर आलीस तर उत्तर 0 होते. म्हणून मला योग्य ठिकाणी वापरायला शिका.
न्यायालयाचा निर्णय हा आहे की गणित दोषी नसून विद्यार्थी दोषी आहे. ते सराव करत नाही आणि आळस करतात. म्हणजे रोज रोज थोडा थोडा अभ्यास केला तर गणित सोपं होईल. हो, रोज थोडा सराव अभ्यास केला की गणित सोपे होईल. गणिताला घाबरू नका, सराव करा आणि पुढे जा. धन्यवाद. आपल्या देशामध्ये आर्यभट, भास्कराचार्य अनेक प्राचीन गणिताचार्य होऊन गेले. आपल्या देशाची परंपरा खरंच खूप थोर आहे आणि अशा थोर परंपरेला जतन करणारी भाषा म्हणजे संस्कृत. आता संस्कृतमध्ये आपण गणितातील अंक शिकूया. सादर करणारे विद्यार्थी आहेत यशस्वी तायडे, रिद्धी आखरे, वैष्णवी पवार आणि संस्कृती शिंगणे. शिक्षिका भावना जैन टीचर. नमो नमः सखी. नमो नमः. किं भवतु संस्कृतेन संख्या जानन्ति? आम्. किं त्वं मा वदसि? आमाम् अवश्यम्. अद्य वयं सर्वेभ्यां संस्कृतसङ्ख्याः पठामः. अहम् एकः सूर्यः अस्ति. अहं 2. शिवस्य 2 पुत्र अस्ति. अहं 3. बेलपत्र 3 भवति. अहं 4. तत्र 4 दिक्ः अस्ति. अहं 5. महाभारते 5 पाण्डवाः सन्ति. अहं 6. कार्तिकस्य 6 मुखाः सन्ति. अहं 7. सप्ताहे 7 दिनानि भवन्ति. अहम् 8. अष्टविनायकः महाराष्ट्रस्य प्रसिद्ध गणेशतीर्थयात्रा अस्ति. अहं 9. नवग्रहाः सन्ति. अहं 10. मम हस्ते 10 अङ्कुल्याः सन्ति. अधुना सर्वे मिलित्वा 10 पर्यन्तां संख्या वदिष्यन्ति. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. धन्यवाद. निधी, मला सांग बरं, आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव कोणता? खूप कठीण प्रश्न आहे हा. आहे ना कठीण प्रश्न, पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांनी. अध्ययन रंजन करण्यासाठी मराठीमधील आम्ही सारे एक हा पाठ विद्यार्थ्यांनी नाटकात सादर केला आहे. मार्गदर्शक शिक्षिका आहेत अर्चना नवलखी टीचर आणि सहभागी विद्यार्थी आहेत वेदिका मराठे, श्रुती चतरकर, गार्गी उज्जैनकर, शावनी माहुकार, एकता वाकोडे, शाल्मली भांबुरकर, विराज सदाशिव, सर्वेश भांडेकर, राम कंकाळे आणि राघवेंद्र यादव. या रामराव, आज सवारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरे जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी? अरे एका दमात किती प्रश्न विचारता शामराव. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना. काय करणार बाबा, पोटासाठी फिरावंच लागतं. असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करूया. चला कामाचं बघू नंतर. आधी पोटोबा मग विठोबा. काय ग जीवाताई, आज तू एवढी गप्पा आणि उदास का? नाही तेव्हा तर किती बडबड करतेस. काय सांगू बाई, मी या पोटोबा खवायची मोठी चीड यायला लागली आहे मला. पण काय झालं तर काय? काय म्हणून काय विचारतेस? आता मगाशी रामराव आणि शामरावचं बोलणं ऐकलंस ना तू? पोटासाठी वन हिंडावं लागतं त्यांना. कोणत्याही माणसाला विचार, सारी धडपड कशासाठी तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फडफड होते. एखाद्या वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं त्याचं गुरगुरणं सुरू, वैताग नुसता. हो ना ग, खरंच हा पोटोबा काहीच काम करत नाही, नुसता बसून खातो. ते बघ नासिका आली. काय ग, तुम्ही कशाबद्दल बोलत आहे? अगं आम्ही पोटोबा बद्दल बोलत आहे. हो ना, मला पण त्याची खूप चीड येत आहे. तो नुसतं बसून खातो व गुरगुरतो. ते बघा हस्तकराज आले. हो ना ग, खरंच हा पोटोबा काहीच काम करत नाही, पण माणूस सगळं श्रेय मात्र या पोटोबालाच का देतो? ते बघा पदकुमार आणि नयनकुमार आलेत. तुम्ही सगळे कशाबद्दल चर्चा करत आहात? अगं आम्ही पोटोबा बद्दल चर्चा करत आहोत. तो काहीच काम करत नाही. हो ना, पोटोबाची तर मला देखील तक्रार आहे. तो नुसतं बसून खातो आणि गुरगुरतो आणि सगळी कामेही आपल्यालाच करावी लागतात. याबद्दल तुमचे काय मत आहे नयनकुमार? हो ना, मी पण तेच म्हणतोय. मी नेहमी बघण्याचं काम करत असतो आणि माणसाच्या सौंदर्यात भर घालतो, आणि हा पोटोबा मात्र काहीच काम करत नाही. बस कर ग तुझं लेक्चर. मी नसते तर माणसाला ऐकूच नसतं आलं. गप बसा ग, तुमच्यापेक्षा तर मी काम करते. मी जर श्वास घेतलाच नाही तर माणूस जिवंत कसा राहणार? थांबा, तुमच्यापेक्षा जास्त उपयोग तर माझा आहे. जर माणसाला हातच नसते तर माणूस काही कामच करू शकला नसता. तुझ्यापेक्षाही जास्त उपयोग माझा आहे. जर माणसाला पाय नसते तर माणूस चालूच शकला नसता. आणि मी नसते तर माणूस बघूच शकला नसता. आणि माझ्यामुळेच तर माणसाला पदार्थाची चव घेता येते.
थांबा थांबा, आपण एक काम करूया, आपण संप करूया. हो चालेल. आजपासून मी ऐकणार नाही. मी आजपासून वास घेणार नाही, पण मला श्वास मात्र घ्यावाच लागतो. आजपासून मी घासच उचलणार नाही. आजपासून मी चालणारच नाही. आजपासून मी बघण्याचं काम करणारच नाही. आजपासून मी कशाचीच चव घेणार नाही. अरे थांबा, आपण एक काम करूया, पोटोबाची मेंदूराजेंकडे तक्रार करूया. हो चालेल. मेंदूराजे मेंदूराजांचा विजय असो. या मंडळी या, काम तरी काय काढलं? मेंदूराजा, आम्हाला तक्रार आहे पोटोबाबद्दल. कशी तक्रार? तो काहीच काम करत नाही आणि आमच्या सर्वांवर गुळगुळत असतो. पण पोटोबा प्रधान आहेत कुठे? मी हजर आहे महाराज. पोटोबा, या सर्व मंडळीची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. महाराज, मला क्षमा करा, पण मी काहीच काम करत नाही हे म्हणणं साफ खोटे आहे. हो, मी गुरगुरतो, पण ते यांच्यावर नाही, तर ती माझी सवय आहे. याशिवाय शरीराचे राज्य सुरळीत कसे चालणार? आता हेच उदाहरण घ्या ना. या सर्वांनी संप केला आणि मी गप्प बसलो. त्याचे परिणाम यांनाच भोगावे लागले. जीवन रस न मिळाल्याने यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत. नयनकुमार, पटलं ना सर्वांना? हो महाराज. शिवाय असं पहा, आपण सारे एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालते ते सर्वांच्या एकतेमुळे. पाय चालतात, तो रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. आपल्याला जीवनरस मिळतो म्हणून. त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात तेच तुम्हाला समजलंच असेल. आपण सारे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. आपल्याला राज्य सुरक्षित राहण्यासाठी एक व्हावंच लागेल, खरे ना? हो महाराज. पोटोबा, आम्हाला क्षमा करा. आता आम्ही पुन्हा तुमच्याविषयी कुरकुर करणार नाही. आपण सारे या राज्याचे सेवक आहोत. आपण सारे एक आहोत. धन्यवाद. होय, खरंय. पण आजकाल सभोवातील प्रत्येक गोष्टीमध्ये जे वाढतं प्रदूषण आहे त्यामुळे खरं तर आरोग्याचे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि असे हे प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या वर्ग 6वी व 10वीच्या मैत्रिणी आपल्याला एका कव्वालीतून संदेश देणार आहेत. सहभागी विद्यार्थिनी आहेत वेदिका वाठुरकर, ईश्वरी धकिते, स्वरा करंजकर, ईश्वरी माळुकार, हर्षदा इंगळे, आराध्या घोगरे, समृद्धी आसटकार, विभूती कुलकर्णी, तीर्था नवथळे, प्रत्युषा व्यवहारे, अक्षरा गोंडचोर आणि भावना माळी. मार्गदर्शक शिक्षिका आहेत रुपाली अरुडकर टीचर. ये वायु प्रदूषण हमारी जान का दुश्मन, सांस लेने में दिक्कत, आंखों में होती है ऐसी जलन, हर पल बढ़ जाए सबका चिड़चिड़ापन. ये वायु प्रदूषण हमारी जान का दुश्मन, सांस लेने में दिक्कत, आंखों में होती है ऐसी जलन, हर पल बढ़ जाए सबका चिड़चिड़ापन. ये गंगा जमुना का जल दिखे कचरे से ये मैलापन, ये गंगा जमुना का जल दिखे कचरे से ये मैलापन, ये मछलियाँ ये जलचर तड़प तड़प के है जाते मर. ये पानी देता है सबको जीवन, ये पानी देता है सबको जीवन. उस पानी में जब घुलता है ये जहर, निकलता है जो फैक्ट्री से बाहर, आने वाली पीढ़ियों को क्या देंगे हम. ये ध्वनि का प्रदूषण बुजुर्गों का है दुश्मन, डीजे की आवाज से सब परेशान, प्रकृति का संगीत जिसे हमने खो दिया. ये वायु प्रदूषण, ये जल का प्रदूषण, ये ध्वनि का प्रदूषण, हमारी जान का दुश्मन, इसे मिटाने का करो आज विचार, नहीं तो भविष्य होगा हमारा खराब, नहीं तो भविष्य होगा हमारा खराब, नहीं तो भविष्य होगा हमारा खराब. खरंच आजकाल
प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण जर त्यावर उपाययोजना जर करायची असेल तर झाडाची लागवड करणे आवश्यक आहे. आमच्या शाळेमध्ये माझे झाड माझी जबाबदारी हा प्रकल्प राबवताना आम्हाला प्रत्येकी 5 रोपं तयार करायला सांगितलेली आहे. किती मजा असते एक छोटं बीज. ते हळूहळू अंकुरित होते, त्याला इवली इवली पाने येतात. होय, मग हाच आनंद आमच्या चिमुकल्या मैत्रिणी कुमारी ज्ञानेश्वरी धकिते आणि कुमारी श्रावणी बिरिंगे व्यक्त करीत आहे एक छोट्याशा कवितेतून. होते ऐकले मातीमध्ये रुजले, खत पाणी मिळता कोंब त्याला फुटले. एके दिनी सकाळी नवलची घडले, हाय हॅलो करीत पान इलुसे आले. 2 दिवसांनी पुढे पान दुसरे आले, मग तिसरे चौथे रोप उंच वाढले. हिरव्या पानांमुळे शोभा किती वाढली, एके दिवशी त्याला फांदी कोडी आली. एका मागून एक फांद्या आल्या अनेक, पाना आडून हळू कडी डोकवी एक. आता रोज फुलती बहुसुगंधी फुले, फूल पाखरांसवे झाड अवघे झुले. फूल पाखरांसवे झाड अवघे झुले, झाड अवघे झुले, झाड अवघे झुले. धन्यवाद. या कवितेसाठी मार्गदर्शक शिक्षिका होत्या अश्विनी कुलकर्णी टीचर. तर मंडळी, अशा प्रकारे सर्व गुरूंना समर्पित गुरु आणि अध्ययन महोत्सव असा हा कार्यक्रम आमच्या राजेश्वर कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी येथे सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना कांचन पटोकार मॅम, नियोजन रुपाली कुलकर्णी, मार्गदर्शन सरिता वरणकर मॅम. निवेदन केले होते स्वरा चव्हाण आणि निधी दामोदर यांनी. संगीत दिग्दर्शन केले होते कौस्तुभ कुलकर्णी सर आणि सौ प्राजक्ता जाधव टीचर यांनी. ढोलकीला साथ दिली पियुष आढे आणि हार्मोनियमसाठी अश्वथ खिल्लारे यांनी. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. देव तयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला. स्वये संचला त्याचे घरा, स्वये संचला परेषु, परेषु. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु.
गुरुदेव गुरुदेव देव 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 एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु. बालमित्रांनो, आताच आपण गुरु आणि अध्ययन महोत्सव हा बालदोस्तांसाठी प्रसारित होणारा कार्यक्रम ऐकलात. गुरुचं आपल्या आयुष्यातील महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे तुम्हाला माहीतच आहे. सदर कार्यक्रमाची संकल्पना होती कांचन पटोकार यांची. निवेदन होतं रुपाली कुलकर्णी, स्वरा चव्हाण आणि निधी यांचं. निर्मिती सहाय्य होतं नितीन ताथोड यांचं. सादरकर्ते होते सूरज गोळे आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. बालमित्रांनो, तर मग आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? खूप छान. नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळालं ना? असंच तुमच्या कार्यक्रमात काहीतरी नवीन ऐकत जा, नवीन शिकत जा. तर मग आजच्या कार्यक्रमात आम्ही तुमची रजा घेतो. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.